नमस्कार यूट्यूब श्री स्वामी समर्थ यूट्यूब फॅमिलीला, फेसबुक फॅमिली आणि इंस्टाग्राम फॅमिलीला माझा नमस्कार. कसे आहेत? मस्त आहे ना. आज होळी पेटली. तो होळी पेटवण्याच्या आधी श्रीराम सीता लक्ष्मणाची आहे. आम्ही पाया वगैरे पडलो, नैवेद्य वगैरे दाखवलं. नैवेद्य त्यांना दाखवायचं चाललेलं होतं. निरंजन वगैरे प्रज्वलित केलं, अगरबत्ती वगैरे सगळं लावून वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला आणि साईडला चाललेली होळीची तयारी. तर तुम्ही कशी होळी केली ती पण नक्की सांगा. मी तर माझी होळी अशी केली, आधी राम सीता आणि लक्ष्मण यांचं पहिलं दर्शन घेऊन मग आम्ही होळीकडे प्रस्थान केलं. आमची बाळ मध्ये 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 खूप येत होती. शेवटपर्यंत बघायला विसरू नका. शेवटला राम सीता लक्ष्मणाची आरती झाली, ती मिस करू नका. खूप छान प्रकारे झाली होळी पेटवण्यात आलेली. तुम्ही पण एन्जॉय कराल. तर जिथं होळी आहे तिथे निघाली, जिथं होळी रचवून ठेवलेली. आमचे मालक गौरी घेऊन येत आहेत. पूर्वी प्रत्येकाच्या घरात 5-5 गौऱ्या असायच्या. आता काळ बदलायला लागलाय, तसं तर एकच गौऱ्या आता आणतात. ही होळीची पूजा चाललेली. तुम्हाला कसं वाटले ते नक्की सांगा. माझं मोठं बाळ ते व्हिडिओ रेकॉर्ड करत होतं. होलिके मातेला हार वगैरे चढवला. ते तू हे करत होतीस ना. आता सध्या आम्ही तिघी जणीच पूजा करत होतो. आता आमच्या अजून गँग यायची बाकी आहे. केलाय पप्पा, पडते ती पण तुम्हाला सगळी गँग दिसेल. पुन्हा मस्ती वगैरे सगळी चालू असते एकत्र सगळी मिळाले तर. आता वारं एवढं चाललेलं की दिवे राहतच नव्हते. दिवा विजत होता. आमचे चिकाटे दादा आले बायकोला गौरी द्यायला. मग अजून तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा. तुमच्या इथे पण अशी पूजा होते का?
आमची पूजा झाली, 4 झाले फक्त. हळदी कुंकू वगैरे लावायचं चाललेलं. आता त्याला फेऱ्या मारताना फेऱ्या किती मारतात, 3 विषम संख्यामध्ये फेऱ्या मारतात. 3, 5, 7, 11 किंवा 21 अशा फेऱ्या मारतात, ते पण विषम संख्येमध्ये. समसंख्येमध्ये कधी फेऱ्या मारू नये. मी तर 3च फेऱ्या मारल्या. आपलं असं मानलं जातं की जेवढं आपण लहानपणी जेवढं आपण पारंपरिक सगळे सणवार साजरे करताना आपल्या आईला बघतो, त्याचं आपल्याला सगळं माहिती पडतं. आणि आपण डायरेक्ट जर करायचा असा विचार केला तर आपल्याला लोकांना विचारून करायला लागतं. त्यासाठी जेवढं आपल्याला होईल पालकांना तेवढा आपल्या मुलीला सगळे पारंपरिक पद्धती रीती सगळे आपले शिकवलं पाहिजे. माझं तर हेच म्हणणं आहे, ताकी आपल्या पोरी कुणाच्या समोर झुकू नये. दिसते का? खाली बघून बघ. अनु तिकडे पिऊ बाबा खेळते. ओय तिच्यावर लक्ष दे. आमच्या होळीच्या दिवशी गुलाल लावला जातो, हॅपी होली म्हणून. रंगपंचमी 7 दिवसानंतरला येते. माझ्या उच्या सँडल पूजा झाली. उलट कधी बाहेर निघायचं नाही. निघताना ज्या साईडून आपण फेरा मारतो त्या साईडला समोरच्या साईडूनच निघायचं. आता होळी माता पेटल्याच्या नंतरला मुलांवरून खाऊची पानं काढत होती. का आता जिडा पिडा काय नकारात्मकता शक्ती वगैरे असेल ती सगळी दूर हो म्हणून. म्हणजे आम्ही आमच्या 5 जणांवरून काढली. 7 लवंग टाकले, कापूर, बताशे हे सगळं होलिका माते पेटल्यावर सगळं अर्पण केलं. आता घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर पॉझिटिव्हिटी ही आपल्या घरात राहावी. होलिका मातेला आता प्रज्वलित केली. तर पेटल्यानंतरला सगळं नारळ वगैरे जेवढं असेल तेवढं त्या आगीत आपलं टाकतात. आमच्या ताई फिरत होत्या पण जाळ जास्त राहिल्यामुळे नंतरला फेऱ्या मारल्या. आमची घुमलत होती. भांडी वाजव. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला बाहेरच ठेवलं नाही का? तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघत असाल तरच तुम्हाला व्हिडिओमधलं सगळं कळेल. अर्धवट बघून तुम्हाला काही कळणार नाही. प्लीज व्हिडिओ बघताना लाईक करायला विसरू नका. आमचे दादा सगळ्यांना रंग लावतात. आमचे हे नारळ काढत होते. शेवटी ह्यांनी नारळ काढला. ते दादा नारळ फोडत होते. माहिती आमचा हळदी कुंकू लावायचा कार्यक्रम चाललेला.
माझ्याकडं नाही लावून घ्या. बाहेर आला बाहेर. मी म्हणजे कधी पण गोळी गोळी कसं मला नारळ कधी टाकून मला नारळ टाकला की तो फुटतो. कोरडाच नारळ टाकला पाहिजे. अगं ते ताटात होता काय आणून सगळं संपवलं असलं तर कुणाला इजा बिजा होऊ नये. मध्ये लई भुंग आपली दोघांची आले पाहिजे. नाही सगळीकडे लक्ष आहे माझं. या पण आमच्या ताई आहेत. तुला तुला असं लावते हॅपी होली. तुला पण वय खूप मजा आली. अच्छा हॅपी होली. आमचं पिल्लू बरं का होळीचा कलर लावायला. ते नारळ काढायचे चाललेले आमचे दादा हाताने नारळ काढायला प्रयत्न करू. नारळ काढले सर्वांना प्रसादी दिली. जयकुस्ती चालली. तुम्ही पण एन्जॉय करा. मी पडले असते वाचवली. सरना भाजली आमच्या आजी. इथं तर रामाची आरती व्हायला लागली. आपण अयोध्येला तर जाऊ शकत नाही. ज्या दिवशी अयोध्येला रामाचं प्राणप्रतिष्ठान केलं त्याच दिवशी आमच्या इथे पण रामाचं मंदिर बांधलेलं. त्याच दिवशी प्राणप्रतिष्ठान इथेही केली. लाईटमुळे दिसत नाही. आमच्याकडे सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आरती होते रामांची. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. जय श्रीराम. बात करा घेता.